नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांचा आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपले मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय आपण शिक्षक पदोन्नती प्रक्रियेसंदर्भातील एक अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा परिषदेतील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेवर अंतरिम स्थगिती दिली आहे. चला तर मग नेमकी बातमी किंवा नेमकं प्रकरण काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. तत्पूर्वी बाजूच्या स्क्रीनवर आपण ती बातमी पाहू शकतोय. मित्रांनो, यामध्ये मुख्य बातमी जर आपण पाहिली तर मुंबई उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती अजित ढाकणेकर यांनी जिल्हा परिषदेतील सुरू असलेल्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत पूर्ण करू नये असा अंतरिम आदेश दिला आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील पदोन्नती प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागला आहे. मित्रांनो, त्याआधी पदोन्नती प्रक्रिया कशी सुरू झाली तीही पार्श्वभूमी आपण थोडक्यात पाहून घेऊया. मित्रांनो, राज्य प्राथमिक शिक्षण संचालकांचा 14 मे 2026 रोजीच्या पत्रकानुसार 1 सप्टेंबर 2025 रोजी TET उत्तीर्ण असलेले शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र ठरतील असे निर्देश देण्यात आले होते. मित्रांनो, या आदेशाच्या आधारे जिल्हा परिषदेने 26 मे 2026 रोजी तात्पुरत्या सेवाज्येष्ठता यादी जाहीर करून पदोन्नती प्रक्रिया सुरू केली. मात्र जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2026 यामध्ये TET किंवा CET उत्तीर्ण झालेल्या वरिष्ठ शिक्षकांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. मित्रांनो, यानंतर जिल्हा परिषदेने यावर निर्णय न घेतल्यामुळे राजू गायकवाड यांच्यासह 32 शिक्षकांनी ॲडव्होकेट विजय ढाकणे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर मित्रांनो, याचिकाकर्ते हे 1992 ते 2023 या कालावधीमध्ये नियुक्त झालेले शिक्षक असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात TET पात्रता प्राप्त केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मित्रांनो, सुनावणी दरम्यान यानंतर याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद सुरू झाला आणि सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की पदोन्नती प्रक्रिया सुरू झालेल्या तारखेपर्यंत आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पदोन्नतीसाठी पात्र ठरतात. आणि मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा अंजुमन इन्शात तालीम ट्रस्ट प्रकरणातील निवाड्यानुसार शिक्षक पदोन्नती आणि सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळवण्यासाठी असे उमेदवार पात्र आहेत. तसेच या प्रकरणावर गुणवत्तेच्या आधारे विचार होणे आवश्यक असल्याचेही न्यायालयात नमूद करण्यात आले. मित्रांनो, त्यानंतर न्यायालयाने आदेश जारी केला. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना पदोन्नती प्रक्रिया पूर्ण न करण्याचे आदेश दिले आहेत. मित्रांनो, प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली असून पुढील सुनावणी 1 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. मित्रांनो, या प्रकरणात शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील डॉक्टर जे पाटील यांनी काम पाहिले. मित्रांनो, या संपूर्ण घडामोडीचा एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे मित्रांनो, सध्या शिक्षक पदोन्नती प्रक्रिया पूर्णपणे रद्द झालेली नाही. मात्र न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत ती पूर्ण करण्यास स्थगिती दिली आहे. मित्रांनो, या सर्व घडामोडीवर, या विषयांवर तुमचे मत काय आहे ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व शासकीय अपडेटसाठी आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच मित्रांनो, खालील दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन कळेल. तोवर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.